नमस्कार. आपल्या विभागामध्ये प्रबुद्धनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्था याची 21 मार्च 2025 रोजी SRA कार्यालयाच्या मार्फत एक नोटीस लावण्यात आली आणि त्याच्यामध्ये अंदाजे 900 पात्र झोपडीधारकांचे नावं त्या यादीमध्ये लावण्यात आली होती. त्यानंतर SRA कार्यालयाने आपल्याला 28 मार्च पर्यंत कोणाची काही हरकत असेल, अर्थात कोणाचं काही नाव चुकलं असेल किंवा नावामध्ये काही दुरुस्ती करायची असेल किंवा नाव आलंच नसेल एखाद्याचं, तर त्यांना हरकती घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी 28 मार्च 2025 पर्यंत वेळ देण्यात आली होती. आणि त्याप्रमाणे आपल्या विभागातील अनेक नागरिकांनी म्हणजे अंदाजे 160 नागरिकांनी स्वतः अर्ज केले SRA कार्यालयामध्ये आणि त्याची पोचपावती सोसायटीच्या मार्फत आम्हाला देखील देण्याचं काम केलं. त्यापैकी अंदाजे 32 नावं अशी होती, त्या 32 नावांचा उल्लेख घरपात्र असून देखील त्या यादीमध्ये झाला नव्हता. त्या 32 नावांपैकी अंदाजे 17 नावं त्या यादीमध्ये घेण्यात आलेली आहेत. त्याची पत्र सोसायटी म्हणून आमच्याकडे SRA कार्यालयाने दिलेली आहेत. आम्ही ते ताब्यात घेतली आहेत. आपल्याला वेळ असेल त्यावेळेस आपण ते पत्र आमच्याकडे येऊन कलेक्ट करावे. एक विषय, उरली बाकीचे 16-17 नावे ती याच्यामध्ये घेण्यात आलेली नाहीयेत. त्याचं कारण असं की ते सशुल्क पात्र झालेले आहेत. सशुल्क पात्र होणे म्हणजे काय, की ज्यांच्याकडे कागदपत्रांची काही कमतरता असते त्यांना 2011च्या GR प्रमाणे पात्र करण्यात आलं आणि पात्र करण्यात आल्याच्या नंतर सरकार त्यांच्याकडनं अंदाजे 2.5 लाख रुपयाचा भरणा करून घेते, 2.5 लाख रुपयाचा टॅक्स भरून घेते आणि त्याच्यानंतर त्यांना घर पात्र करून देण्याची प्रथा असते. तर आपले घर पात्र आहेत त्यामुळे घाबरून जाऊ नका. मात्र आपल्याला 2.5 लाख रुपये हे महाराष्ट्र सरकारला SRA कार्यालयामध्ये DDच्या मार्फत भरायचे आहेत. परंतु हे कधी भरायचे, तर हे ह्या 900 लोकांची 900 सव्वा 900 जे काही लोक असतील त्यांची लॉटरी लागल्याच्या नंतर. त्यामुळे भयभीत होऊ नका. तुमचे देखील घर पात्र आहेत, तुम्हाला देखील घराला घरच मिळतील. फक्त थोडासा काळ जाणार आहे आणि आपल्याला 2.5 लाख रुपयाचा भरणा महाराष्ट्र सरकार SRA कार्यालयाला करण्याची वेळ येणार. आता आपण याच्या पुढच्या पावलाला जातोय किंवा पुढच्या टप्प्यात आलोय आणि तो पुढचा टप्पा असा की पुन्हा एकदा आपल्याला SRA कार्यालयाच्या वतीने एक वेळ देण्यात आलेली. ती वेळ आहे अतिशय सुवर्ण संधीची आणि आपल्या सर्वांसाठी सुवर्ण क्षणाची, की 16 तारखेला 16 एप्रिल 2025ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्थेची प्रबुद्धनगरची लॉटरी होणार आहे. ह्या लॉटरीमध्ये SRAच्या पत्रामध्ये झूम लिंक देण्यात आलेली आहे. आता झूम लिंक काय प्रकार आहे, अनेक लोकांनी जर पाहिलं असेल, कोविडच्या काळामध्ये शाळा बंद होत्या आणि शाळा बंद असताना शाळेच्या शिक्षक शिक्षिका आपल्याला झूम लिंक पाठवायच्या किंवा व्हॉट्सअपच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने शाळा शिकवायच्या. ही झूम लिंक देखील तशीच आहे. ही लिंक देण्यात आलेली आहे. यासाठी आपल्याला झूम हा प्ले स्टोअरवरती किंवा मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करावा लागेल. डाउनलोड केल्याच्या नंतर त्या मीटिंगचा नंबर टाकावा लागेल आणि जो पासवर्ड दिलेला आहे 1 2 3 4 5 6 असा काहीतरी पासवर्ड आहे, तो पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार आहे. हा पासवर्ड टाकल्याच्या नंतर ऑनलाईन लॉटरी जी SRAच्या कार्यालयामार्फत करण्यात येते, ती ऑनलाईन लॉटरी तुम्ही पाहू शकाल स्वतःच्या मोबाईलवरती. म्हणून तुम्हाला कुठेही जाण्याची काहीही गरज नाही. आपण आपल्या घरामध्ये, गावामध्ये जिथे राहत असाल तिथे स्वतःच्या मोबाईलवरती किंवा आपल्या नातेवाईकाच्या मोबाईलवरती तो ॲप डाउनलोड करा. डाउनलोड केल्याच्या नंतर ती लिंक त्याच्यावरती क्लिक करा किंवा ती मीटिंगचा नंबर टाका आणि पासवर्ड टाकून तुम्ही फक्त क्लिक केलं की तुम्हाला ती ऑनलाईन लॉटरी पाहता येईल. ही लॉटरी दुपारी 1 वाजता SRA कार्यालयाच्या मार्फत आपल्याला वेळ देण्यात आलेली आहे. माझी विनंती आपण सगळ्यांना राहील की आपण 5-10 मिनिटं अगोदर त्याच्यामध्ये लॉग इन करा. अनेकदा काय होतं की सर्व्हर हे कम्प्युटरचं जग आहे आणि अनेक लोकांना जर एकाच वेळेस सगळ्यांनी क्लिक केलं 1 वाजता, सव्वा 1 वाजता, तर आपला सिस्टम देखील हँग होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला कदाचित लॉटरी पाहायला अडचण देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपल्या सर्वांना एक विनंती राहील की आपण 1 वाजता ती लॉटरीसाठी ते झूम लिंकवरती क्लिक करा. ती लिंक देखील आम्ही तुम्हाला आपल्या जो प्रबुद्धनगरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्थेचा ऑफिशियल ग्रुप आहे, अधिकृत ग्रुप आहे, त्याच्यावरती आम्ही तुम्हाला ते शेअर करू. हा एक महत्वाचा विषय झाला. दुसरा महत्वाचा विषय त्या पत्रामध्ये आणखी एक जे नमूद केलं लॉटरीच्या, तो हा आहे की ते 3 कॅटेगरीजला
बिल्डिंग मधल्या खालच्या माळ्यांवरती घर देतात. तर पहिली कॅटेगरी कोणती आहे? तर पहिला त्यांना प्राधान्य देण्यात येतं ज्यांना डोळेच नाहीयेत, जे अंध आहेत. आता अंध व्यक्ती असल्यामुळे निश्चितपणे ते सरकार आणि कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना ग्राउंड फ्लोअर किंवा पहिल्या माळ्यावरती घरे देण्यात यावी. त्या पद्धतीने पहिलं प्राधान्य जर कोणाला देण्यात येत असेल तर ते अंध व्यक्तीला. याच्यानंतर दुसरं प्राधान्य जे पत्रामध्ये नमूद केलंय, दुसरं प्राधान्य कोणाला देण्यात येतं तर ते अपंगांना, हँडिकॅप ज्यांना बोलतो आपण. आणि हे कोणते हँडिकॅप? हात फ्रॅक्चर, पाय फ्रॅक्चर असे नाही. हे ते हँडिकॅप आहेत किंवा हे ते अपंग आहेत ज्यांना महाराष्ट्र शासनाकडनं दाखला दिलेला आहे. आणि तो दाखला ज्याच्याकडे असेल त्या हँडिकॅपला तिथे खालच्या माळ्यांवरती देण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि तिसरं त्याच्यामध्ये अजून एक नमूद केलेलं आहे की जर एखादी विधवा महिला असेल तर त्या विधवा महिलेला देखील खालच्या माळ्यांवरती अर्ज केला तर तिथे कन्सिडर करतात किंवा त्यांना ते घर द्यायची त्यांच्याकडे तरतूद आहे. परंतु अंध असणे, हँडिकॅप असणे किंवा विधवा असणे हे सरकारला कसं कळणार आहे? तर त्यासाठी त्यांनी तारीख दिलेली आहे आपण सर्वांना की 15 एप्रिल 2025 ह्या तारखेपर्यंत जर आपण त्या SRA कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करून स्वतः त्या अधिकाऱ्यासमोर उपस्थित राहून सगळे आपले कागदपत्र दाखवले तरच ते तुम्हाला ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर किंवा जितक्या खालचे माळे असतील त्याच्यावरती कन्सिडर करू शकतात, हँडिकॅप, अंध आणि विधवांना. त्यामुळे माझी आपण सगळ्यांना विनंती राहील की आपण जर अर्ज केले असतील तर खूप चांगलं, नसतील केले तर 15 तारीख ही शेवटची तारीख आहे ज्या दिवशी आपल्याला अर्जही करायचा आहे बांद्रा SRA कार्यालयाला. अधिक तिथे जाऊन उपस्थित राहून त्या अधिकाऱ्याला आपले कागदपत्रही दाखवायचे आणि तशी ऑर्डर करून घ्यायची आहे, जेणेकरून 16 तारखेला लॉटरी होणार आहे. त्या लॉटरीमध्ये तुम्हाला खालच्या माळ्यांवरती घराची संधी मिळेल. या वेळात कुठलीही काही समस्या असेल, अडचण असेल, प्रश्न असतील तर निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि आम्ही तुमच्या सोबत ताकदीने उभा आहोत. कोणाच्याही कसल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. थेटपणे संपर्क करा. आपल्याला आपल्या अधिकाराचे, हक्काचे घर, ज्या घरांपासून आपण अनेक वर्ष लांब राहिलोय, घरं तुटल्यापासून तर अगदी घरं मिळण्यापर्यंतचा जो आपण सगळ्यांनी मोठा प्रवास केला, तो आज प्रवास संपणार आहे. 16 तारखेला लॉटरी लागणार आहे आणि त्याच्यानंतर एक 10-15 दिवसाचा कालावधीनंतर आपल्याला चावी वाटपचा कार्यक्रम घ्यायचा आहे. त्याबद्दल मी आपण सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. याचबरोबर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. हा सण अतिशय आपण आनंदाने, उत्साहाने साजरा करा. साजरा करत असताना आपण आणखी एक महत्त्वाचं सांगायचं की आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण एक 8 फुटाचा पूर्णाकृती पुतळा बसवणार आहेत. परंतु कलेक्टर कार्यालयातून काही परवानग्या आपल्याला आल्या नसल्यामुळे यंदाची जयंती कदाचित आपल्याला विभागामध्ये करता येणार नाही. ही शेवटची जयंती असे असेल की आपण बाहेर करू. पुढची जयंती देखील आपण आपल्या एरियात करू. ही जयंती आपण सगळ्यांना आरोग्यदायी, भरभराटीची आणि आपल्या कुटुंब कल्याणाची जाऊ, एवढी मी बाबासाहेबांच्या आणि गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो. आपण सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद.